श्री क्षेत्र नारायणपूरमधील एकमुखी दत्त आणि नारायणेश्वराचे दर्शन घेऊन आम्ही निघालो सासवडच्या दिशेने. जवळपास संध्याकाळचे 4 वाजले होते. थंडीचे दिवस असल्याने एवढ्या उन्हातून सुद्धा मध्येच एक गारवाऱ्याची झुळूक चेहऱ्याला स्पर्श करत होती. रस्त्याच्या दुतर्फा पसरलेली शेती व पुरंदर आणि वज्रगडचा घेरा नजरेच्या टप्प्यात होताच. त्यामुळे दिवसभर फिरून आलेल्या थकव्याचा काही काळ विसर पडत होता. नारायणपूर गावापासून 6 किलोमीटर तर सासवडपासून अवघ्या 3 ते 4 किलोमीटरवर आणखीन एक शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आपल्याला पाहायला मिळतो. तर चला मित्रांनो, आमच्यासोबत शिल्पकलेचे आणखीन एक आश्चर्य पाहायला. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे सासवड सिरीजमधल्या 3ऱ्या ब्लॉगमध्ये. कापूररोड सासवड रस्त्यावरती एका दुसऱ्या हेमाडपंथी मंदिराला आज आपण भेट देण्यासाठी आलो आहोत. त्याचं नाव आहे चांगलाबटेश्वर. हे जे पहिलं आपण आपल्या आधीच्या ब्लॉगमध्ये आपण जे बघितलं ते नारायणेश्वर मंदिर होतं, जे एकमुखी दत्ताच्या बाजूला होतं. आणि तसंच हे सुद्धा हेमाडपंथी मंदिरच आहे, हेमाडपंथी शिवमंदिरच आहे. आणि खूप शांत निसर्गरम्य परिसरात हे मंदिर बांधलेलं आहे. तर जाऊया आणि देवाचे दर्शन घेऊया. मंदिराचा परिसर विविध फुलझाडांनी सजलेला असून शांत व रमणीय आहे. विविध प्रकारच्या रंगीत फुलांची झालेली उधळण येथे आपल्याला पाहायला मिळते. एका पुलावरून आपण मंदिरापर्यंत पोहोचतो. मंदिराला असलेली उंच तटबंदी त्याची ऐतिहासिकता दर्शवते. तटबंदीतील कमानीवजा प्रवेशद्वारातून 20 ते 25 पायऱ्या चढून आपण मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करतो. स्थापत्यशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना असलेले हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. मंदिराचा जीर्णोद्धार इसवी सन 1700 मध्ये अंबाजीपंत पुरंदरे यांनी केला आहे. अत्यंत प्रभावी व बारीक नक्षीकाम मंदिराच्या बाहेरील भिंतींवर आपल्याला पाहायला मिळते. वेलपट्टी, जास्वंद, सूर्यफूल, शंकरपाळ्याच्या आकाराची नक्षी, आडवे पट्टे असे विलक्षण कोरीवकाम आपण बाह्य भागावर पाहू शकतो. उत्तम स्थापत्यशास्त्राचे आणखीन एक उदाहरण म्हणजे मंदिराची बांधकामाची शैली. मंदिराची भिंत आणि पायांमधील भेगा पाहता मंदिर चौथऱ्यावर उचलून ठेवल्यासारखे भासते, परंतु ह्या भेगा जाणून बुजून ठेवण्यात आल्या आहेत. मंदिराचे हे वैशिष्ट्यच त्याचा दर्जा दर्शविते. मंदिराभोवती फिरताना आपल्याला इथे विविध वास्तुशिल्पांचे दर्शन घडते. जसे की आता माझ्या मागे जो कळस आहे त्या कळसावरती हत्तीमुख, देवदेवतांची शिल्पे तसेच काही ऋषीमुनींची शिल्पे कोरलेली आहेत. आणि मंदिराच्या आतील बाजूला सुद्धा आपल्याला विविध दृश्य प्रसंग दगडावरती कोरलेले पाहायला मिळतात. तर ते सुद्धा आता आपण जाऊन पाहणार आहोत. मंदिराची द्वारपट्टी विविध नक्षी तसेच शिल्पांनी सजलेली आहे. वाघ, सिंह, पुराणातील काही प्रसंग, कुस्ती खेळणारी माणसे, अग्निभोवती नाचणारी माणसे ही आणि अशी अनेक शिल्पे प्रवेशद्वारावर आपले स्वागत करतात. मंदिराच्या बाहेर जेवढे बारीक कोरीवकाम आहे तेवढेच भारदस्त कोरीवकाम मंदिराच्या सभामंडपात पाहायला मिळते. सभामंडपातील प्रत्येक खांब विविध नक्षी, शिल्पे, पानाफुलांनी सजवलेला आपल्याला येथे पाहायला मिळतो.
सभामंडपातील नंदी खूप मोठा व आकर्षक आहे. गळ्यात घंटांची माळ तसेच विविध आभूषणांचे कोरीवकाम नंदीवर पाहायला मिळते. एवढा मोठा नंदी शिवालयांमध्ये क्वचितच आढळतो. सभामंडपातील प्रवेशद्वारा शेजारीच डाव्या हाताला गणेश तर उजव्या हाताला मारुती विराजमान आहेत. येथूनच आपण अंतराळात प्रवेश करतो. अंतराळाच्या मध्यभागी भले मोठे कासव कोरले आहे. येथील खांबांवरही बारीक नक्षीकाम पाहायला मिळते. परंतु एका गोष्टीची खंत वाटते की एवढ्या सुंदर कलाकृतीची रंग लावून झालेली दुर्दशा येथे पाहायला मिळते. काळाच्या ओघात लोप पावत चाललेल्या अशा शिल्पाकृतींची डागडुजी करणे गरजेचे आहेच, परंतु ही संस्कृती, हा इतिहास, वारसा याची दुर्लभता जपणेही तितकेच गरजेचे. त्यामुळे असे रंगकाम करून त्याची दुर्मिळता नष्ट करू नका. गाभाऱ्याच्या गणेशपट्टीवर सुद्धा सुंदर नक्षीकाम केलेले आपण पाहू शकतो. येथील गाभारा सुद्धा मुख्य मंदिरापेक्षा थोडा खालच्या बाजूला आहे. येथे सुद्धा पिंडीच्या मध्यभागी आपल्याला एक खड्डा पाहायला मिळतो. अशी रचना आपल्याला नारायणपूर येथील नारायणेश्वर मंदिरात सुद्धा पाहायला मिळाली होती. चांगावटेश्वर पिंडीचे दर्शन करून आम्ही काही काळ मंदिराबाहेरील परिसरात फिरत होतो. मंदिराच्या मागील बाजूला आपल्याला विटांचे बांधकाम केलेल्या ओवऱ्या पाहता येतात. तसेच मंदिरा शेजारी छोटी छोटी मंदिरे सुद्धा बांधण्यात आली आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओची सांगता करायची वेळ आलेली आहे आता. आमच्या नजरेतून तुम्हाला घडलेले चांगावटेश्वरचे दर्शन कसे वाटले हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. ज्या कलाकृती तुम्ही बघितल्यात त्या खरोखर विलक्षण अनुभव आहे ह्या कलाकृती पाहण्याचा. त्यामुळे सासवडला जर तुम्ही भेट देताय किंवा पुरंदर किंवा प्रतिबालाजी आहे, एकमुखी दत्त आहे, तिथे जर तुम्ही भेट देताय तर सासवडकडे जाताना चांगावटेश्वर मंदिराला आवर्जून भेट द्या. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून भरपूर प्रमाणात शेअर करा आणि चांगावटेश्वरचं दर्शन इतरांनाही घ्यायची संधी द्या. तसेच आम्हाला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर सुद्धा फॉलो करा. आणि आमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही जी देवस्थानं केलेली आहेत किंवा इतर किल्ल्यांची व्हिडिओसुद्धा आम्ही त्याच्यामध्ये लिंक देत असतो, तेव्हा ते सुद्धा जाऊन तुम्ही आवर्जून पहा. आणि व्हिडिओ संपवतो आता. ओम नमः शिवाय. सासवडच्या या सिरीजमध्ये अशाच काही हेमाडपंथी मंदिरांना, गडकिल्ल्यांना, राजवाड्यांना आपण भेट देणार आहोत. तेव्हा तुम्ही कुठेही जाऊ नका. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओसह, एक नवीन इतिहास घेऊन. तोपर्यंत खुश रहा, हसत रहा.